प्राईम टाइमच्या सुरुवातीला आज बातमी आहे जिच्यावर दिवसभरात राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे। बातमी आहे राज्याच्या महिला आयोगाची। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आज राज्यामध्ये अक्षरशः रण पेटलंय। एकीकडे महिला आयोगाच्या कारभाराबाबत चर्चा करावी यासाठी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक बैठक बोलावली। त्या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही बोलावलं। दुसरीकडे विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला। तर तिसरीकडे नीलम गोरेंनी फक्त मुंबई पुण्यातल्या आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बोलावलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी केला। महिला आयोगावर गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या टीकेवर उतारा म्हणून नीलमताईंनी बैठक बोलावली खरी, पण त्यांना रुपाली चाकणकरांना खरंच दिलासा मिळेल की त्यांचा पाय आणखी खोलात जाईल हे लवकरच कळेल। टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात आहेत। चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? आता टीकाकार कोणत्या स्तराला गेलेत हे आपण स्वतः पाहताय। कोण आहे चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? महिला आयोग विरुद्ध महिला, राज्यात सध्या ही लढाई जोरदार सुरू आहे। कुणी बैठकीला बोलवून महिला आयोगाचं कान टोचतंय, कुणी राज्यपालांकडे तक्रार करतंय, तर कुणी महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करतंय। पण महिला आयोगाच्या नावानं हा सगळा घोळ सुरू का झाला? पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगावरती जोरदार आरोप होत आहेत। महिला आयोगाने या प्रकरणाची उशिरा दखल घेतली। महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि हगवणे कुटुंब एकाच पक्षाशी संबंधित असल्याने या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। हगवणेच्या सुनेच्या तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही। यासोबतच वैष्णवीचं बाळ 6 दिवस अज्ञाताकडे असतानाही महिला आयोग काहीही करू शकलं नाही। अशा सगळ्या तक्रारींमुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या तक्रारी या फक्त एका प्रकरणापुरत्या मर्यादित नाहीये। घटनात्मक पदावर असूनही महिला आयोगाच्या अध्यक्षा या पक्षाच्या कार्यकर्त्याचीच भूमिका पार पडतात। महिला आयोगाच्या अध्यक्षा या पक्षाच्या पदाधिकारी असल्याप्रमाणे वावरतात। महिला आयोगाच्या जनसुनावण्या या सरकारी कार्यालयाऐवजी राष्ट्रवादीच्या कार्यालयात होतात। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अभय मिळत असल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय। महिला आयोगावरील याच तक्रारींची चर्चा करण्यासाठी आज पुढे आल्या विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे। आज सकाळी नीलम गोऱ्हेंनी रुपाली चाकणकरांना बैठकीत बोलावलं, पण या बैठकीला जायला चाकणकर फारशा उत्सुक नव्हत्या हे सांगण्यासाठी त्यांची हीच प्रतिक्रिया पुरेशी होती। विविध महिलांना ज्या माजी सदस्य होतात त्यांना निमंत्रण नाही असं बोललं जाते। मग बांडगेताई असू द्या, नीलमताईंनी बोलवली, आपण त्यांना प्रश्न विचारूयात। नक्कीच, पण महिला अत्याचार वाढत चालत या संदर्भात काय म्हणा? मी सविस्तर माहिती आपल्याला देतेच आहे। नेमके आज कोणते मुद्दे तुम्ही सभापतींसमोर ठेवणार आहात? नीलम गोऱ्हे आणि रुपाली चाकणकरांच्या पहिल्या बैठकीनंतर आणखी एक बैठक झाली। त्या बैठकीत नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, सुशीबेन शहा आणि चित्रा वाघ यांचा समावेश होता। महिला आयोगाच्या एकूण कारभारावर या बैठकीत चर्चा झाली आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। परंतु काही लोकांना जर का केवळ राजकीय भांडवल करायचं असेल तर त्याची दखल काही घेण्यासारखी नाही असं मला वाटतं। त्यामुळे मला असं वाटतं इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे। या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळलं की कारण मावळत आहे। त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती मीटिंगसाठी उपस्थित होते, या सभेसाठी उपस्थित होते आणि मला फक्त एवढंच वाटतं की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आयोगात अमुक गोष्टी ज्या चुकीच्या घडत आहेत त्या आत्ताच्या घटकेला आपल्याला सगळ्यांना मिळून ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा जे बदल करण्याची गरज आहे ते करण्यासाठी मी आज इथे उपस्थित होते आणि मला खरंच नीलमताईंचे धन्यवाद मानायचे की त्यांनी एक एक सूचना लिहून घेतली।
महिला आयोगाच्या कारभाराबाबत इकडे सगळी चर्चा सुरू असताना तिकडे महाविकास आघाडीची महिला ब्रिगेड थेट राज्यपालांच्या दरबारात पोहोचली. महिला आयोगाच्या अध्यक्षांची पदावरून उचलबांगडी करा अशीच मागणी मवियाच्या नेत्यांनी केली. चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूडमधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा. त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही. मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे. की 1.5 दिवस का लागला वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत? त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही? अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत? असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष ह्या बदलून द्याव्यात किंवा ज्या 24 तास वेळ देऊ शकतील अशांची नेमणूक करावी, आम्ही तिथे मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नावाने मुंबईत सगळी राळ उडत असताना तिकडे विदर्भातून मात्र टीकेचा वेगळाच सूर ऐकू आला. खरं तर त्यांनी राजीनामा द्यावा हे आपण म्हणणं हा आपला अपमान आहे. नैतिकतेच्या आधारे आणि स्वतःचं फेल्युअर स्वीकारून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता. जसा त्यांच्याच अजितदादांनी एकदा दिला होता राजीनामा. पण त्यांना राजीनामा आपण मागितला तरी खरोखरच आत्ताचे हे राजकीय लोक आपल्या बोलण्याला काहीतरी किंमत देतील असं तुम्हाला वाटतं? पुण्यातलं तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, पुण्यातलंच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण यामुळे महिला आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण आतापर्यंत हे प्रश्न फक्त विरोधक उपस्थित करत होते, पण आता सत्ताधारी पक्षातल्या महिलांनीही सवाल करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र राज्य सरकारनं डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली. पण राज्यातल्या महिलांचे प्रश्न सगळ्याच पातळ्यांवर गंभीर बनत असताना अशक्त होत जाणारा महिला आयोग हा ना सरकारला परवडणार आहे ना राज्यातल्या महिलांना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.